अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. मला तर वाटलं का मी तुम्हाला हातात थांबून ठेवलं म्हणून तुम्हाला राग आला आहे. मला ठाऊक आहे की तुझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण बानू तुला हे सुचलं कसं? नारद मुनींनी तुला सांगितलंय होय ना? वय पर महाराजांनी तुम्ही रागवू नका जी. मी त्यांच्यावर कशाला रागवेन? ते तर त्यांचे कार्य करत आहेत. तुझ्याविषयी त्यांना वाटणारी आस्था, तुझ्याविषयी त्यांना वाटणारी चिंता हे मी समजू शकतो. तू विचार घ्या आधी सांगते तुला. माग पुढे बघू संकोच कर नका. देवा बानून सांगितलं की तुम्ही चंदनपुरीला याल, पर लगेच काही सांगता यायचं नाही असं बोलली ती. होय, कारण इकडे काय घडेल, मला कुठे जावं लागेल हे नाही सांगता येत. आणि जर मी आश्वासन देऊन बसलो तर तिकडे देखील माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. ती माझी वाट पाहायची आणि म्हणून मी आश्वासन नाही दिलं. जी देवा तुम्ही म्हणाल तसं. देवा आज्याला तुम्हासनी काही विचारायचं आहे. बा काय र मला काही म्हणला नाहीस ते? अगं आता तुला आणि देवाला वेगळं काय सांगायचं म्हणून म्हटलं आता सांगतो. सांग ना आता किती वेळ. तुमचं बानू संग लगीन झालं आणि नंतर जागरण गोंधळ घालायला गावलं नाही बघा. म्हणजे आता लोकच बोलायला लागलेत की हात वाड्यात जागरण करावं आणि तुमच्या नावानं गोंधळ घालावा. अच्छा शेवंता, मी इथेच आहे आणि तुमच्या भक्तीने, तुमच्या प्रेमाने मी प्रसन्न आहे. तर मग हे जागरण गोंधळ कशाला? देवा बाप म्हणून आज्याची इच्छा आहे आणि आम्हाला बी एक कवा बघायला मिळणार. बानू देवा तुम्ही म्हणाल तसं, पर वय म्हणलात तर आवडेल मला. वय देवा तुम्ही नाही म्हणू नका जी. तुमची इच्छा आहे ना, मग होऊ दे जागरण गोंधळ.
देवा, माया बानूला तुमच्या शेजारी बसलेलं बघायचंय मला. आता मी हा समजाच नाही अवतार धारतो. वाडा सजीवतो, तळी खोबरं भंडारा आणून ठेवतो. येणाऱ्या माणसांची सोय बी करावी लागेल देवा. समद्यांसाठी पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करते. मावशे ते मी करल. अगं तू कशा करायला हवा? तू नुसतं बसायचं. काय करायचं ते आम्ही करू ना. हा? ह्या गोष्टीने तुम्हाला आनंद होणार असेल तर होऊ द्या तुमच्या मनासारखं. हे जरी नसले तरी राज्यकारभाराची कामं मला थांबवून चालणार नाहीत. ती पूर्ण करावीच लागणार मला. माधवी, पेटीतून माझी वाकी आण. हो देवी, आणते. हे घ्या देवी. हेच सांगितलं होतं ना. माधवी, हे काय? मी तुला वाकी आणायला सांगितली होती. क्षमा असावी देवी. हे घ्या. माधवी, क्षमा असावी देवी. काय झालं आहे माधवी? माधवी सोडून सगळ्याजण इथून गेलात तरी चालेल. काय झालंय? काहीच नाही. माधवी, मी तुला चांगलंच ओळखते. तुला अशा अनेक गोष्टी ठाऊक असतात ज्याची गडावर चर्चा सुरू असते. आणि आजही अशीच कोणती तरी गोष्ट तुला कळली आहे. सांग, काय कळलं आहे तुला? खरं तर विशेष असं काही नाही, पण काय? जी वार्ता माझ्या कानावर आली आहे ती खरी आहे की खोटी हे अजून मला कळालं नाही. म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही. पण वार्ता आहे तरी काय? बानूच्या वाड्यावर आज जागरण गोंधळ होणार आहे, ही वार्ता माझ्या कानावर आली आहे. पण खरंच देवी, ही वार्ता खरी आहे की खोटी हे नाही ठाऊक. मग ते सत्य आहे की असत्य हे मला कळायला हवं. होय देवी, मी आत्ता जाते आणि काही कळतंय का ते बघून येते. वरीत जा. देवा, राघोबा, गडावर चाललो होतो जी. तिथली समधी कामं झाली म्हणून म्हणलं तुम्हाला सांगून जावं. घरी सर्वजण कसे आहेत? देवा, तुमच्या आशीर्वादाने समधी सुखी आहेत जी. उत्तम, सुखी राहा. काहीही हवं असल्यास सांग. जी, गडावर काही सांगावा द्यायचा होता का जी? नाही, काहीही नाही. देवा, जागरण गोंधळ आहे. समध्यासने आवतन द्यायचं होतं. राघोबा, सर्वांना सांगा की जागरण गोंधळाला यावे. जी, समजा ती सांगा हात या प्रसादाला म्हणून. हा, पूर्णाचं जेवण आहे. सांगतो जी. आणि तुम्ही बी यायचं बरं का. होय होय, येतो की. येतो देव.
देवा हे बरं झालं बघा. आता गडावर कळल आता देवाची पूजा आहे ती. सर्वांना कळेल, पण म्हाळसेला कळलं तर तिला हे आवडणार नाही. काय झालं? देवी, एक नवीन वार्ता आहे. बाणाईच्या वाड्यावर जागरण गोंधळ आहे, प्रसाद आहे आणि सेवक सगळ्यांना आमंत्रण देत आहेत. आता हे काय नवीन? हे म्हाळसा देवींना आवडणार नाही. त्यांच्या रागाला कसा आवर घालायचा हा प्रश्नच आहे. ह्यात आपण काय करायचं हा देखील प्रश्न आहेच देवी. परंतु आता ह्याची काय आवश्यकता होती? कोण आहे या सगळ्या मागे? प्रथम दर्शनी तरी कोणी दिसत नाही, परंतु हे सगळं असं चाललंय की दिवसेंदिवस हातातून गोष्टी निष्ठच चालल्या आहेत. मला असं वाटतं की तुम्ही श्री खंडेरायांशी बोलण्याची वेळ आली आहे. देवी, मी बोलून बघितलं, परंतु त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. श्री खंडेराय तर त्यांनी दिलेल्या वचनाचे दाखले देत आहेत. तिथून गोष्टी पुढे सरकतच नाहीत. त्यांना गडावर कसं आणायचं हा मोठा प्रश्न आहे. कोणताच मार्ग नाही? असं होत नाही, परंतु गडाखाली आता जागरण गोंधळ होणार. सगळे लोक तिथे जातील. श्री म्हाळसा देवींना आपण काय उत्तर देणार आहोत? मी बोलते त्यांच्याशी, परंतु त्यांना समजवण्यासाठी माझ्याकडे कुठलंही कारण नाही. परंतु मी त्यांना धीर तर देऊ शकते. त्यांना मी सांगितलेला महारुद्राचा उपाय कामी आला, परंतु त्यांनी काहीच घडलं नाही. जे काही घडवणं आहे ते अर्थातच श्री खंडेरायांच्या हातात आहे, परंतु त्यांनी मनात काय योजले आहे कळत नाही. पाहूया. परंतु मला बानूचं आश्चर्य वाटतं. ती असं काही करेल असं वाटलं नव्हतं. देवी, तिची ह्यात काहीच चूक नाही. इतके वर्ष तिचा जो सन्मान झाला नाही, जो अपमान झाला, त्यामुळे हे सगळं घडतंय. कवडप्पा, कवडप्पा, अहो तुम्ही मी तेच बघतोय ना मग की म्या बघतोय. अरे होय की, काय झालंय ह्याला? मला वाटतं त्याला येड लागले, पण असं कधी करत नाही हो. चला बघूया, चला. गणोबा भेटला सा? मला वाटलं आता दिसता का नाही. राघोबा, अरे काय झालं काय म्हणायचं तुला? हे देवाचं नाव घेत होतो. अरे पर कशा पायी? आवत त्यांचा सांगावा आहे, समध्यासनी द्या सांगितलं हाय. काय? खाली जागरण गोंधळ आहे, तेव्हा समध्यांनी येऊन जायला सांगितलं हाय देवांनी. अरे मग हे चांगलंच आहे की, त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? आवय की, आणि आता म्हाळसा देवीसनी तो सांगावा द्यायला चाललो होतो. गणोबा, अरे गडाच्या दरवाजापाशी आपलं काम आहे ना? चल चल निघू. अहो वाईट थांबा की, माझ्या संकट चला की. याड लागले काय? तुमचं काम आहे, तुम्ही जावा की. चला चला चला. अहो सेनापती, अहो गणोबा. देवी, बोला राघोबा. बोला राघोबा. एक सांगावा द्यायचा होता जी. देवांचा सांगावा? जी. काय सांगावा आहे देवांचा? जी आजच्याला. आज काय? जी आजच्याला खाली बानूबाईंच्या वाड्यावर जागरण गोंधळ आहे जी, तेव्हा देवांनी समध्यासनी बोलवलं आहे जी. आता राघोबा, तुम्ही हा निरोप घेऊन आलात? जी. देवांनी मला हा निरोप द्यायला सांगितला आहे. जी समध्यासनी सांगायला सांगितलं जी. तेव्हा मी त्या बानूच्या वाड्यावर होणारा जागरण गोंधळाचा निरोप तुम्ही मला देण्याचं धाडस केलंच कसं राघोबा?
मी याचा कधी विचारही करू शकत नाही. चूक झाली देवी, पर देवांचं सांगावं होतं तो सांगायला आलो होतो. तुम्ही आत्ता इथून निघून जा राघोबा, जी नाहीतर माझ्या क्रोधाला तुम्हाला विनाकारण सामोरं जावं लागेल. सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. देवा, सगळेजण जमलं ती बघा. अजामेळ, तुझ्या मनासारखं होऊ दे. आपल्याला जरी चंदनपुरीला जाता आलं नाही तरी जागरण गोंधळ आपण या इथे करणार आहोत. वय देवा, आम्हा समध्यासनी लय आनंद झालाय. होय. जागरण गोंधळाला आरंभ करावा. आदि शब्द गणेशान मिला ब्रह्मा विष्णु हृदयी विनला. आदि नमितो गणरायाला आले. गण 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 आले. गण 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 आले. गण गण विष्णु हृदयी विनला. आदि नमितो गणरायाला. ब्रह्म विष्णू दोघे भाऊ गणरायाचे पूजन करो. दोघे भाऊ गणरायाचे ब्रह्म विष्णू दोघे भाऊ गणरायाचे पूजन करो. दोघे भाऊ गणरायाचे पूजन करो. आदि सरस्वती हाती धरू. आदि नमितो गणरायाला आले. गण 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 आले. गण 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 आले. राजाच्या मुखी निघतो जाळ. जाळून आती निताल. 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 साऱ्या जगात हाकर सुटला. आदि नमितो गणरायाला आले. गण 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 आले. गण गण
मला त्या दिवसाची आठवण होते आहे जेव्हा तुम्ही बानूशी विवाह करून तिला जेजुरीत आणलं होतं. मी तो दिवस कधीही विसरणार नाही. त्या बानूसाठी खाली तो वाडा बांधला गेला आणि त्या दिवशी असंच जागरण गोंधळ झालं होतं. तो दिवसही मी कधी विसरणार नाही. एकही गोष्ट मी विसरलेली नाही. मला झालेला त्रास, मला कितीही असह्य होत असला तरी मी तो सहन केला आहे. कसा तो माझं मला ठाऊक. पण तू यांना माझ्यापासून कितीही दूर करायचा प्रयत्न केलास बानू, तरी मी ते घडू देणार नाही. मी यांना जेजुरीत घेऊन येईन. मी यांना जेजुरीत आणल्याशिवाय राहणार नाही.